नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मैदानात इंधन दरवाढी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडलेले असून महागाईचा मोठा फटका जनतेला बसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जनतेचे विविध प्रश्नासह इंधन दरवाढी विरोधात विविध जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ कमी करण्याची मागणी केली. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक, शेती तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. तसेच बेरोजगारी, महागाई आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. दरम्यान या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्या कारणास्तव महागाई, तेलाचे आणि क्रूड ऑइलचे भाव जे ते गगनाला भिडलेले आहेत. त्याचा पुरवठा हा कमतरता झाल्या कारणास्तव महागाई निर्माण झालेली. पण BJP सरकार हे निवडणुकीमध्ये, बंगालच्या निवडणूक आणि तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये गुंतलेल्या असल्या कारणास्तव या प्रश्नाकडे 140 कोटी जनता असलेल्या आपल्या भारत देशाचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सोडून त्यांना निवडणुका आणि त्यांच्यावर सत्ता करणं हे फार महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष राहिलं नाही आणि महागाई आज सर्वसामान्य मिडल क्लास माणसाचं कंबरडं हे महागाईमुळे मुडतं आहे. येणाऱ्या काळात पेरणी, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, शेतकरीवरच आपल्या भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि तरीही येणाऱ्या काळामध्ये खतांचे भाव वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांचा तेलाचे भाव, सोन्याचे भाव, पेट्रोलचे भाव आणि बेरोजगारी ही वाढत चाललेली. या सर्व प्रश्नांवर BJP सरकार ही सुस्त झालेली आहे. हा एवढा महत्त्वाचा प्रश्न असताना BJP सरकारला निवडणुका, परदेशवाऱ्या आणि इतर सर्व प्रश्न हे जे महत्त्वाचे वाटत आहेत. येणाऱ्या काळात नीट परीक्षेचे पण पेपर फुटी झाल्या कारणास्तव 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं आहे. येणारे डॉक्टर हे पेपर फोडून बनणारे डॉक्टर असेल तर जी वैद्यकीय व्यवस्था आहे ती व्यवस्था ही कोलमडणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी BJP सरकार हे त्यांच्या स्वतःच्या याच्यात मशगूल आहे. तर आमचं एवढं आज निवेदन देऊन एवढं सांगणं आहे की BJP सरकारने या येणाऱ्या महागाईवर काहीतरी ठोस उपाययोजना करून प्रशासनाने यावर काहीतरी निर्णय घ्यावा, जेणेकरून सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे हाल होणार नाही. आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाकडून निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.